तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गावरान हनु। स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। भाऊन मी निकल चुके हैं अस्त्र आणि शस्त्र लेके खेत की तरफ। तर आम्ही पोहोचलेलो आहे नदी पशी। बघू शकता ही आहे आमच्या गावची नदी आणि ही लागते आम्हाला वाटामध्ये। बघू शकता रात्री जोरदार पाऊस पडला होता, त्याच्यामुळे पाणी किती आलेलं आहे नदीला। हे बघा इकून बी पाणी मोठा पूर गेलेला आहे। तर आम्ही चाललेलो आहे प्यायचं पाणी आणण्यासाठी विहिरीवर। बघू शकता विहिरी कशी आलेलो आहेत आम्ही। विहीर किती भरलेली आहे, पाय विहीर किती भारी पाणी, काचावानी पाणी आहे विहिरीला। तर भाऊ किती स्वच्छ पाणी आहे विहिरीला। तिकडे काढायला गावरान हनु पाणी। काय झालं रे बुडणं काय? आज वातावरण लय गरमाट झाला, गरमाटीचं वातावरण आहे आज। आज येतं काय पाऊस मग? त्या पावसाला तर काय करावं काढ चला। ही तर आपली छत्री चला। तर मित्रांनो पटकन आपण कराळ कापून घेऊ, म्हणजे आपल्याला बरेच दुसरे बी काम आहेत। पाऊस यायचा बी अंदाज आहे, कारण की बघू शकता आभाळ किती आलेले आभाळ। चला फटाफट करून घेऊ काम। पावसाचे थेंब तुटायला लागलेत। आपल्याला पटकन काम हे बघू शकता हे कोणतं कराळ आहे असं। कमेंट करून सांगा कोणतं कराळ आहे ते। जे माणसापेक्षा बी उंच आहे आणि त्याला कराळ येत नाही, पण कराळ्याचं जो झाड आहे सांगा कमेंट करून। त्यामध्ये काय काय आहे आप तुम्हाला दाखवासारखं ते मी दाखवतो। तर इकडं भाऊ कराळ कापीत आहे। आलो होतो हे काय माहिती का, हे बघा कायची बोंड आहे ही आहे तिळाचं झाड आहे। त्याला 1 2 3 4च बोंडे आल्या, फक्त 4। तर लगभग भाऊचं कापणं चालू आहे। किती झालं आपले कराळे? चालू आहे कापणं बरंच। बरोबर हे कोणतं कराड इकडं? कोणतं ते समोर? हा काय रिकाम पेरलं, रिकाम रानामध्ये गर्दा करून टाकलं। मला सांगतो दगड तू आपलं चांगलं आपलं गावरान कराड पेरलं। हे बघा गावरान कराड हे पेरलं तर याला हे बी आले, कराळ बी आले। याला कराळ येणार आहे बघा कवा येईल। कराळ पेरायचं नव्हतं पण पेरलं। पाहू द्या आपल्याला काय करायचं। बघा असं घेऊन जाणं लागत आहे। हे बघा इथं गंज घातलेला आम्ही। हे बघा इथं गंज घातला आम्ही सगळं करायचं आणून। तर भाऊ ते कापायला तर मी आणून टाकत आहे। लगभग भाऊचं चालू आहे का। हे बघा इथे एक गंज घातलेला आहे, ते गंजच्या गंजावर नेऊन टाकायचं। तर आळे बी येतो सांभाळून करून